यंदा पाऊस वगैरे पडेल का नाही? शेतकऱ्यांसाठी काही आनंदाची बातमी आहे का नाही? पडेल. पुण्यातील हडपसरच्या पुढं एक विठ्ठलाची वेशभूषा केलेला मुलगा या ठिकाणी दिसतोय. खरं तर लाखो वारकरी जे आहेत ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेत. काय विठ्ठल आज काय किती वेळ लागला आहे पूर्ण वेशभूषा करण्यासाठी? 2 तास. काय यंदा पाऊस वगैरे पडेल का नाही? शेतकऱ्यांसाठी काही आनंदाची बातमी आहे का नाही? पडेल. कुणी कुणी वेशभूषा केली तुमची एवढी? आईने. एकटे आईनीच का दुसरं कुणी करू लागलं? पप्पांनी पण. पप्पांनी पण केली. किती वर्ष झाले ही वेशभूषा करता तुम्ही विठ्ठलाची? 4 वर्ष. 4 वर्षापासून. काय एक वेगळा आनंद मिळतो का नाही? हो. बाकी आणखीन काय या वर्षी भक्तांची तुमच्या गर्दी जास्त आहे का नाही? दिंडी सोहळ्यामध्ये का कमी झाली? आहे. चांगली. हं. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? यांच्या आई कोणते आहेत? काय मुलाला पूर्ण ही वेशभूषा करायला किती वेळ लागला? 1.5 ते 2 तास लागले. पूर्ण त्यालाच आवड असल्यामुळे एक म्हणजे आनंदी येतो याच्यामध्ये. धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया विठ्ठलाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय. मात्र यंदा शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर जे आहे ते विठ्ठलाची वेशभूषा केलेल्या मुलानं सांगितली. पाऊस व्यवस्थित वेळेवर पडेल असा मेसेज जो आहे तो विठ्ठलांच्या वेशभूषाने दिलाय. आणखीन काही नवीन अपडेट्सच्या वारीच्या वाटेवर मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, पुणे, हडपसर.